हाय. आपल्या आजूबाजूला ना काही जण अशी असतात ज्यांच्यामध्ये स्मार्टनेस नसतो, ज्यांना फार कोणाशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, जे अभ्यासामध्ये पण एव्हरेज असतात. असं आपल्याला असं वाटत असतं. आपण गृहीत धरलेलं असतं तो ना फार काही करू शकेल असं वाटत नाही. ऍव्हरेजच आहे तो. फार स्मार्टनेस नाही त्याच्यात, चालाकी नाही, असं नाही तसं नाही. आणि अचानक एक दिवस आपली ही सगळी जी गृहीतक असतात ना ती मोडून पडतात आणि ती व्यक्ती अचानक शाईन होते. मग आपण म्हणतो ह्याला तर फार बोलताही यायचं नाही, इतका कसा स्मार्ट झाला, हा तर अगदी ऍव्हरेजच होता, एवढ्या मोठ्या पोझिशनला कसा पोचला, असं मग आपल्याला वाटतं. तर यामागे बेसिकली काय असतं माहितीये, ही जी माणसं असतात ना त्यांच्यामध्ये खरंच खूप पोटेन्शियल असतं, पण ते कधी त्यांनी दाखवलेलं नसतं. मग अचानक एखादी संधी त्यांना मिळते, एखादं कोणीतरी गाईड करणारा माणूस भेटत आणि त्यातून ते एकदम शाईन होतात, एकदम ते यशस्वी होतात. किंवा दुसरी गोष्ट अशी असते की हे जे सगळं आपण म्हणत असतो ना तो एव्हरेजच आहे, तो काही फार स्मार्ट नाही, हे त्यांना स्वतःला सुद्धा कुठेतरी माहित असतं की माझ्याकडे ना कोणतीच क्वालिटी नाही, मी काही छान नाही, स्मार्ट नाही. पण ते कोणालाही सांगत बसत नाहीत. छोटे 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 प्रयत्न ते करत राहतात, कोणालाही न दाखवता. आणि अचानक त्या छोट्या छोट्या प्रयत्नांना खूप यश मिळतं आणि ते लोक शाईन होतात. सो त्याच्या मागचं हे सगळं गणित असं असतं. तुम्हाला काय वाटतं याविषयी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.